देवाऱ्यासमोर कसे चिन्ह शुभचिन्ह काढायचे ते शिकणार आहे. हे बघा, आता पहिला चिन्ह काढूया आपण. हे बघा, अशा पद्धतीने रेष ओढायची, नंतर छोटी रेष ओढायची, अजून छोटी रेष ओढायची. हे बघा, अशा पद्धतीने याला त्रिकोण करायचं, अशा पद्धतीने. नंतर याला गोल करायचं, याला गोल करायचं. अशा पद्धतीने हे गोल केल्यानंतर याला असा आकार द्यायचा, शंखाचा आकार. आहे बघा, अशा पद्धतीने. नंतर आपण याला राऊंड करूया. हे बघा, आपला शंख तयार झाला आहे. अशा पद्धतीने आपण देवाऱ्यासमोर झटपट असे शुभचिन्ह काढू शकतो आपण. अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने हे झाले आपलं पहिलं शुभचिन्ह. अशा पद्धतीने त्याच्या आजूबाजू आपण रेषाही काढू शकतो, सिंपल अशा. एक मोठी, एक छोटी त्याच्यावर टाकूया, अशा पद्धतीने. बघा, त्याच्यानंतर आपण त्याला डिझाईन करू शकतो फुलांची. बघा, अशा पद्धतीने फुले काढू शकतो. सुंदर असं शुभचिन्ह आपलं तयार होते. अशा पद्धतीने आजूबाजू कोणतीही डिझाईन असते छोटी आपण टाकू शकतो. छोटीशी डिझाईनच्या आजूबाजू रेषा कुठलीही डिझाईन असली तरी आपण टाकू शकतो. अशा पद्धतीने इकडून पण सेम तसं काढायचं आपल्याला. अशा पद्धतीने त्याच्यात कलरही टाकू शकतो आपण, सुंदर असे. बघा, अशा पद्धतीने सुंदर असं दिसतंय. आजूबाजू काही असेल तर आपण पटापट काढू शकतो. हे सगळे तुम्हाला शिकवायसाठी व्हिडिओ आणणार आहे. नक्की पहा माझे व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीने सुंदर आपलं शंखफूलही तयार झालंय, बघू शकता. आता आपण दुसरं डिझाईनचं फूल पावलं काढणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण पावलं काढणार आहे. बघा, पावलं रेडी झाले आपले. हे बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे मोठे छोटे छोटे असे डॉट टाकून घ्यायचे आपल्याला. मोठा पहिले मोठा डॉट टाकायचा, मग छोटे. असे आपलं पावलं तयार होते. बघा, किती सुंदर असे बोटाने पंच करून घ्यायचे. अशा पद्धतीने. हे बघा, लक्ष्मीची पावलं. अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने आपल्याला सुंदर असे पावलं काढून घ्यायचे. मध्ये आपण डॉट टाकू शकतो कलरचा. अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हालाही माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणि ते तुम्हाला बघायला भेटतील. नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी शिकवण्याचेच पूर्ण व्हिडिओ आणणार आहे. नक्की पहा माझे व्हिडिओ. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कलरही टाकू शकतो. त्याच्या आजूबाजू आपण बॉर्डर भी टाकू शकतो.
दाखवणार अशा पद्धतीने. तुझ्या बाजूने आपण अशा पद्धतीने डबल रेस्ट मारायची. नंतर अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने फुलही काढायचं आपल्याला. बघून घ्या किती सोपी पद्धत आहे. नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. तुम्हालाही आजूबाजूही काढू शकतो आपण अशा पद्धतीने. याला डबल रेशी करू शकतो. याच्यात आपण कलरची टाकू शकतो, वेगवेगळे कलर सुंदर असे. बघा, एका आजूबाजू आपण अशा बॉर्डरही टाकू शकतो. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे. अशा पद्धतीने पंच करा. बोटाने पंच करून घ्यायचे आपल्याला. आपण शिकणार आहे तिसरी अशी दुसरं असं शुभचिन्ह अशा पद्धतीने. बघा, ओम काढणार आहे आपण अशा पद्धतीने. बघा किती सुंदर असं ओम काढलंय आपण. मध्ये डॉट टाकायचं आपल्याला अशा पद्धतीने. बघा, आपण कलरही देऊ शकतो. कोणाला एक नसेल शुभचिन्ह, आपण ते देवाला समोर एका मिनिटात असं काढू शकतो आपण. अशा पद्धतीने त्यामध्ये कलर टाकू शकतो आपण. त्याच्या आजूबाजू आपण अशी बॉर्डर ही टाकू शकतो. हे बघा अशा पद्धतीने. नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूप सोपी पद्धत आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बोटाने डबल रेस्ट करून घ्यायची. अशा पद्धतीने आजूबाजू आपण त्याच्यात बरेचशाही टाकू शकतो. उंबरेटा बाहेर किंवा किती सुंदर अशी डिझाईन तयार झाली. सकाळी सकाळी घाई असते तर आपण असे शुभचिन्ह देवाला समोर टाकू शकतो. नक्कीच तुम्ही ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने. कलर टाकून घेतले मी. आता आपल्याला काढायचं आहे. आपल्याला आता काढायचं आहे चौथं चिन्ह अशा पद्धतीने. बघा
अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे श्रीचं चिन्ह. श्री काढणारे आपण अशा पद्धतीने हे बघा शुभ चिन्ह आहे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे चिन्ह आहे श्रीचं चिन्ह. त्याच्या आजूबाजूने आपण डिझाईन काढू शकतो बघा अशा पद्धतीने. ही आजूबाजूची डिझाईन आहे अशा पद्धतीने. शुभ चिन्ह काढल्याने आजूबाजू याच्या आजूबाजू आपण काढू शकतो. मी एक दाखवलंय. असे सुंदर सुंदर आपण शिकू शकतो. त्याच्यात आपण कलरही टाकू शकतो. हे बघा आता आपण त्रिशूल काढणार आहे अशा पद्धतीने. प्लस करायचंय आपल्याला असं करायचंय क्रॉस अशा पद्धतीने. सुंदर असं त्रिशूलचं चिन्ह तयार झालं आपलं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. त्याला याच्यात कलर टाकायचा आहे. बोटाने बंच करायचं. अशा पद्धतीने आपण थोडा कलर टाकू. किती सुंदर असा आजूबाजूने आपण अशा रेषाही टाकू शकतो. सिंपल साध्या सिंपल रेषा करू शकतो आपण अशा पद्धतीने. टाकायचं. ट्राय करा. खूप सोपी पद्धती. चिन्ह देवाऱ्यासमोर नक्की काढावे. अशा पद्धतीने आपण वेगळा कलर टाकूया त्याच्यात. अरे स्टारचं चिन्ह अशा पद्धतीने. शुभ चिन्ह आहे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता साधा सिंपल पद्धतीने. हे एक शुभ चिन्ह आहे अशा पद्धतीने. सुंदर असं देवाऱ्यासमोर एक शुभ चिन्ह आलं. वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला शुभ चिन्ह काढून दाखवले. तुम्ही नक्की देवाऱ्यासमोर ट्राय करा. अशा पद्धतीने आपण कलर टाकू. त्याच्या आजूबाजूवर तुम्ही त्याच्या आजूबाजू आपण हिंदी टाकू शकतो. ती बॉर्डर अशा पद्धतीने. बघा मी एकच बॉर्डर दाखवते. मी 2
टाका आजूबाजू. बघा अशा पद्धतीने सुंदर अशी बॉर्डर टाकू शकता तुम्ही. बघा अशा पद्धतीने बॉर्डर टाकू शकता. अशा पद्धतीने त्याला कलरही टाकू शकता तुम्ही वेगवेगळे. सुंदर अशा रांगोळ्या. हे आजूबाजू दोघं बॉर्डर काढायचे, यालाही दोघं बॉर्डर काढायचे, आजूबाजू यालाही दोघं बॉर्डर काढायचे. मी एकच दाखवली. अशा पद्धतीने सुंदर सुंदर असे कलर भरा. हे बघा याच्यात घालू शकतो आपण कलर अशा पद्धतीने. बघा पद्धतीने ही कलर टाकू. अजून एक मी तुम्हाला शुभचिन्ह दाखवणार आहे. अशा पद्धतीने हेही एक शुभचिन्ह आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला एक राऊंड करायचा आहे छोटासा. त्याच्यानंतर अजून एक राऊंड करायचा आहे छोटासा. हेही शुभचिन्ह आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने राऊंड केल्यानंतर मध्ये डॉट टाकायचा आपल्याला. अशा पद्धतीने हेही शुभचिन्ह आहे, बघू शकता तुम्ही. नक्की माझे व्हिडिओ बघत जा. मी नवीन नवीन शिकवण्यासाठी व्हिडिओ आणणार आहे. नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. म्हणजे नवीन नवीन मी व्हिडिओ आणणार आहे, तुम्हाला बघायला भेटतील. अशा पद्धतीने हे बघा हे चिन्हही तयार झालं. कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे वाटले व्हिडिओ. इकडे साईडमध्ये आपण डिझाईनही काढू शकतो. बघा अशा पद्धतीने दोघं साईडने आपल्याला काढायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने वेगवेगळे डिझाईन काढू शकतो आपण. अशा पद्धतीने नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. अशा पद्धतीने मी सगळे तुम्हाला शुभचिन्ह काढून दाखवले. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. अशा पद्धतीने हे बघा